आज होता आमचा ट्रिपचा चौथा दिवस आणि याच हॉटेलमध्ये आम्ही 2 दिवस थांबलेलो होतो। तर जाता जाता शेवटची व्हिडिओ काढू म्हटलं। आम्ही सगळं सामान वगैरे खाली आणून ठेवलं होतं आणि नाश्त्यासाठी आलो होतो। इथून नाश्ता करून आम्ही 5-6 तासाचा प्रवास पुढे करणार होतो, कारण आजचा स्पॉट आमचा होता वाघा बॉर्डर। नाश्त्याला बरेचसे पदार्थ होते, त्यापैकी मी तुम्हाला थोडं थोडं दाखवते। पराठा होता, अंडी होती उकडलेली, पोहे होते। नाश्ता केल्यानंतर परत थोड्याशा व्हिडिओ काढणं चालू झालं माझं आणि इथं सर्वांच्या बॅग एका जागेवर आणून ठेवल्यात। ह्या ट्रॅव्हल्स आहेत 2, आम्हाला नेण्यासाठी 2 ट्रॅव्हल्स होत्या। तर मी छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेत होते। इथे झोपाळ्यावर व्हिडिओ काढत होती। झाला उभी घे नाही का पण याला टाकून इंस्टाला। मम्मी उतरती आणि आता तिला गडगड होतीये, पण व्हिडिओसाठी स्वतःचं तोंड ठीक केलंय तिने। काय बोलायचं याच्यावर तुला? काहीच नाही बोलायचं। कसं चाललंय प्रवास? तिने मला रील नाही बनवून दिली। कसं चाललंय प्रवास? प्रवास चांगला चाललाय। थोडंसं उलट्या मळमळ होते, पाणी। माझी सोबत कशी वाटली तुला माझी कंपनी? छान वाटली, खूप काळजी घेतली माझी, खूप छान कंपनी दिली। अजून काय काय बघितलं? आम्ही मिनी स्वित्झर्लंड पाहिलं, त्यानंतर 2-3 ठिकाणं पाहिली, पण ते काही लक्षात नाही माझ्या। कधी आता कोणता डे? आज आहे आमचा 4th डे आणि आम्ही आज जाणार आहे वाघा बॉर्डर पाहायला आणि गोल्डन टेम्पल पाहायला। त्यानंतर आजचा आमचा मुक्काममध्ये आहे। काय सांगशील तुझ्या व्ह्यूअर्सला की हिमाचल कसं रेटिंग? हिमाचल प्रदेश खूप छान आहे। इथे बर्फ आम्हाला पाहायला नाही मिळाला, कारण बर्फ खूप लांब होता आणि उतरायला लागला होता। नाही, बर्फ आमच्यापासून जरा दूर होता, त्यामुळे बर्फ काही पाहायला नाही भेटला। हिमाचल प्रदेशमध्ये आलो पण बर्फ पाहायला नाही भेटला, याचं थोडंसं दुःख आहे। बाकी स्पॉट सगळे विंटर मध्ये यावं लागतं त्यासाठी, किंवा मनाली साईडला जर तुला बर्फ भेटेल। नाही, पण आम्ही बर्फाचे डोंगर इथे पाहिले, लांबून पाहिले, जवळून नाही पण लांबून पाहिले। उंचावर खूप बर्फ दिसला इथे। आणि वातावरण म्हणाल तर आपल्याकडे कसं ऊन, पावसाळ्यात ऊन पडतं आणि थंडी वाजते, तसं वातावरण आहे। ऊन पण होतं पण त्यात थंडी वाजत होती। सो यांनी हिमाचल फिरायला यायला पाहिजे की नाही? हो, तुम्ही हिमाचल प्रदेश पाहायला नक्कीच यावं उन्हाळ्यामध्ये। रेटिंग 10 आउट ऑफ? रेटिंग 10 आउट ऑफ 7च देईल मी, कारण प्रवास खूप लांबचा आणि 2-2, 3-3 तासाचा असल्यामुळे मी करणार आहोत झाले आणि मळमळ उलट्यांचा त्रास झाला। गोळी सोबत ठेवा। हो, तुम्ही गोळी सोबत ठेवा मळमळची, डोक्याची, कारण आमचं डोकं मळमळ जाम झालं आणि आम्ही पोटभर खाल्लंच नाही। बाय 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 मा पप्पी। आपण त्याच्यासोबत ट्रॅव्हल्स या रस्त्यानेच चाललेले आहेत। इथून पाकिस्तान आता जवळच आहे, अगदी 700 मीटरवर आलेलं आहे। आणि हे बघा, हा रस्ता आहे, भारत पाकिस्तान ही सीमा आहे 1 किलोमीटरवर, म्हणजे किती जवळ आलेलो आहे बघा ना पाकिस्तानच्या। आमची गाडी चालली होती, मग आम्ही चाललो आता सायकलवाल्यासोबत। आतमध्ये बरंच अंतर असतं ना वाघा बॉर्डरपर्यंत बसायला, मग सायकलवाल्याला 20 रुपये दिले की तो आतमध्ये नेऊन सोडतो। आणि त्या सायकलमध्ये बसण्याची पण एक वेगळीच मजा असते, म्हणून मी या सायकलवर बसले आणि आतमध्ये चालली। तर बाजूला जे दिसतंय ते गाड्यांचं पार्किंग आहे आणि ह्या पटांगणातून
वाघा बॉर्डरला या सायकलवर बसून एक वेगळीच मजा आली आणि छान वाटलं. मी प्रत्येक प्रवास एन्जॉय करत फिरत होते. आणि आता पुढे वाघा बॉर्डरमध्ये आतमध्ये एंट्री करण्यासाठी एक मोठा गेट आहे. आम्ही त्या VIP गेटनीच आतमध्ये गेलो. तो माणूस आम्हाला सांगत चालला होता की आता पुढे असं जायचं बघा. आणि खूप छान होतं आतमध्ये, खूप गर्दी होती. तिथे पाणीवाले वगैरे होते. ह्या BSF जवानांच्या गाड्या होत्या आतमध्ये. खूप गर्दी होती. तर मी इथे ही छोटीशी व्हिडिओ घेतली. मी व्हिडिओ घेण्यामध्ये खूप इंटरेस्टेड होते. आतमध्ये आम्ही आता फार जवळ चाललो होतो गेटच्या आतमध्ये. बघा नाही किती छान केलेलं आहे बसण्यासाठी, मस्त ठिकाण आहे. आम्ही चाललो होतो आता आतमध्ये आणि प्रत्येकजण तिथे 5 वाजता जे परेड सुरू होतात त्या धावपळीमध्ये होता. तर आम्हाला पहिलेच म्हणजे जे VIP असतात पहिल्या रोमध्येच आम्हाला जागा मिळाली बसायला. आणि तेही माझ्यामुळे. कारण काय आहे तुम्हाला मी वेळ आल्यावरच सांगेल. VIPनेच आम्हाला आतमध्ये सोडलं. म्हणजे तुम्हाला माहीतच आहे आतमध्ये येण्यासाठी किती गर्दी असते. परंतु आम्हाला माझ्यामुळे व्यवस्थित बसण्याची व्यवस्था होती. बघा मी किती जवळ बसलेले होते आणि हे सगळे चेअर्स भरत होते. त्यानंतर इकडच्या साईडला लगेच पाकिस्तानची ती बॉर्डर होती आणि हे गेट आहे. तर हे पलीकडे जे आहेत ते आहे पाकिस्तानचे लोक आणि त्यांच्या इकडे बघा ना अजून बांधकामच चालू आहे. फार व्यवस्थित अजिबात वाटत नव्हतं. त्यांची माणसंसुद्धा जास्त नव्हते पण आपले भारतीय मात्र खूप होते. हे बघा हे आपले सगळे भारतीय आहे आणि किती जल्लोषामध्ये इथे ते डान्स करत आहे. मला हा स्पॉट खूप छान वाटला. म्हणजे वाघा बॉर्डरमध्ये आम्ही खूप एन्जॉय केला. छान वाटत होतं. त्यानंतर परेड सुरू झाली. वेळ कसा गेला काही कळलंच नाही आणि तिकडे त्यांची परेड चालू होती. आम्ही इकडे खूप जवळ बसलेलो होतो पाकिस्तानच्या त्या लोकांच्या. त्यांचं बांधकामच चालू आहे आणि LED स्क्रीनवर पण जे काही होतंय ते दाखवत होते. आणि आपला भारताचा भाग जो आहे तो बघा ना किती छान आहे. म्हणजे बसण्यासाठी व्यवस्थित व्यवस्था केलेली आहे. किती गर्दी होती आणि एकदम शिस्तीमध्ये हे वातावरण होतं तेथील. तिथला जो वेळ होता तो खूप छान गेला. सगळे लोक असे मस्त व्हिडिओ काढत होते, एन्जॉय करत होते. आणि हा खूप मोठा झेंडा आहे भारताचा. म्हणजे हा बाहेरूनच दिसतो. तर इकडे सगळं छान वातावरण होतं. म्हटलं चला आता तुम्हालाही हे वाघा बॉर्डरचा जल्लोष व्हिडिओ ह्या यूट्यूबच्या माध्यमातून पाहिल्या होत्या. पण तिथे प्रत्यक्ष बसून बघण्याचा योग मात्र पहिल्यांदाच आला होता. आणि हा पण 2 नंबर स्पॉट मला खूप आवडला. म्हणजे 1 नंबर मग मी मिनी स्वित्झर्लंडऐवजी वाघा बॉर्डरलाच देईन. कारण दर्शकगण कृपया ध्यान दें, आप सभी उपस्थित गणमान्य व्यक्तियों का BSF की तरफ से रिट्रीट सेरेमनी परेड पर एक बार पुनः स्वागत है। 25 मिनट के इस आयोजन में भारतीय BSF आप सभी दर्शकों से निवेदन है कृपया अपने स्थान पर बैठकर ही आज की शानदार परेड का आनंद उठाएं। दर्शक भारत माता की एवं वंदे मातरम के अतिरिक्त किसी भी अन्य नारे का प्रयोग न करें। साथ ही जब तक परेड समाप्त न हो सभी दर्शक अपने अपने स्थान पर बैठे रहे। परेड समाप्ति के पश्चात ही अपने स्थान को छोड़े।
करने के लिए त्यांच्याबरोबर जाणं बाकी काही बघायचं. नाही 15-20 किलोमीटरवर होतं, म्हणजे अर्धा तास हॉटेलपर्यंत जायला लागला. मग आम्ही हे सुटल्यानंतर हळूहळू हॉटेलकडे गेलो. तिथून संध्याकाळी आम्हाला दुसरा स्पॉट करायचा होता. तो संध्याकाळचा स्पॉट म्हणजे गोल्डन टेम्पल पाहायचं होतं. असं म्हणतात की रात्रीच्या वेळेस गोल्डन टेम्पल फार छान दिसतं, चमकतं. मग तोही अनुभव आम्ही तिथे घेतला. गोल्डन टेम्पल मग लास्टला वंदे मातरम झालं. सगळेजण उभे राहिले आणि आपल्या भारताच्या झेंड्याची दोरी जी आहे ती घेतली. म्हणजे तो झेंडा असा त्यांनी पण आणि आपण पण असा फडकवला तिथे. तर असा होता माझा वाघा बॉर्डरचा एक स्पॉट आणि खूप एन्जॉय केला मी या स्पॉटवर. आणि इथेच मी सगळ्यात जास्त व्हिडिओ काढल्या. जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, राहिलं असेल तर सबस्क्राईब करा. जर तुम्हाला काही वाटलं सल्ला द्यावा किंवा आवडलं असेल तर एखादी कमेंट्स करा. आणि सर्वप्रथम मी एवढी मोठी व्हिडिओ जी आहे हिला व्हॉइस ओव्हर केला आहे आणि मधून तोही आवाज ठेवला आहे. तर मी पण हे नव्यानेच शिकत आहे आणि आजची व्हिडिओ एडिट करताना मला तसं खूप छान वाटलं. तर माझ्या चेहऱ्यावर बघा, मी हे आपले इंडियाचं चिन्ह काढलेले छान वाटत होतं. आता इथे मी बसले होते थकून, सगळे लोक येण्याची वाट पाहत होते. तर बाय बाय, भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये.